महात्मा ज्योतिबा फुल्यांना 3 दिवस लागले समाधी शोधायला. महात्मा फुले नसते तर 3000 वर्षापर्यंत महात्मा ज्योतिबांच्या ऐवजी दुसऱ्यानं छत्रपती शिवाजींची समाधी शोधलीच नसती. 3000 वर्ष लागले असते ती समाधी शोधायला. एवढी समाधी आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पेशवाईनं पुसून टाकला होता. तिसऱ्या दिवशी आपल्या समग्र वाङ्मयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की तिसऱ्या दिवशी मी निराश झालो, मी थकलो आणि एके जागी बसून विचार करीत होतो की एवढा मोठा बहुजनांचा राजा, ज्यानं पहिल्यांदा या सगळ्या देशामध्ये स्वातंत्र्य उभं केलं, स्वराज्य स्थापिलं, त्याचा इतिहास कुठे आहे. मग मला विचारावंसं वाटतं, आज शिवाजी महाराजांच्या नावावर सत्ता उपभोगणाऱ्याचे वंशज त्याआधी बर्बाद झालेली होती, उद्ध्वस्त झालेली होती तेव्हा नव्हते. 96 पिढी म्हणून मिरवणारे लोक तेव्हा नव्हते. जय भवानी जय शिवाजी म्हणून दलितांच्या, मुसलमानांच्या, 18 पगड जातींच्या लोकांच्या अंगावर बहकून गैरसमजुतीने त्यांच्या अंगावर जाणाऱ्या लोकांचे वंशज तेव्हा नव्हते का. पण एका माड्याला महात्मा ज्योतिबा फुल्याला गडावर जावं लागलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी 3 दिवस शोधावी लागली. तिसऱ्या दिवशी मी समग्र वाङ्मयामध्ये आपल्या हस्ताक्षरात लिहितात, मला तेव्हा वाटलं की ती असेल शिवाजी महाराजांची समाधी. मी जवळ गेलो, त्या समाधीला स्वच्छ केलं आणि पाहतो तर काय, हो ती छत्रपती शिवरायांची समाधी. अरे ज्यानं या देशामध्ये एवढ्या बलाढ्य मुघलशाहीच्या विरोधात, निजामशाहीच्या विरोधात, आदिलशाहीच्या विरोधात या मातृभूमीच्या लेकरांना घेऊन स्वातंत्र्याची मूर्तमेढ केली, त्याची समाधी भग्नावस्थेत. छत्रपती त्याची समाधी भग्नावस्थेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला जंगली वेलींनी वेढलेलं, चोहीकडे कनेरीची आणि इतर झाडं यांनी वेढून टाकलेली ती समाधी. काय तो इतिहास होता, कुणी नष्ट केला हा इतिहास. आणि इतिहास नष्ट होत असताना कोण गप्प राहिलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्या लेकरांना 2 पद्धतीनं मार्गदर्शन करतात. एक म्हणतात की जाओ अपने दीवार पर सत्ताधारी कौम बनेंगे ये लिख लो, लेकिन जो इतिहास तुम्हारा हमने जिंदा किया है उस इतिहास को फिर कोई पेशवाई मिटा न पाए, इसलिए कलम को भी ताकत से पकड़ो, पढ़ो, संघर्ष करो, अपने इतिहास को जिंदा रखो.